कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई आम्ही आहोत ना इथे। हा आपण सगळं सॉल्व करूया, ओके? तू स्वतःला त्रास नको करू प्लीज। आई नाही होत आता, माझी सगळ्याची इच्छा संपली। तनया, मला खरंच वाटलं नव्हतं की आपला हा प्लॅन इतका सक्सेसफुल होईल म्हणून। जयूकडे बघितलंस, असं वाटत होतं की तिला आत्ताच हार्ट अटॅक येईल म्हणून। काय ग, काय झालं? मग काय झालं? काय केवढ्या जोरात कानाखाली मारली माझ्या? ओ आय एम सो सॉरी बच्चा, व्हेरी सॉरी। करावं लागतं ना। नाही म्हणजे कसं आहे की आपण जरी नाटक करत असलो तरी ते खरं वाटायला पाहिजे, नाही का? म्हणून मारली। एनिवे, ते सगळं सोड आणि लेट्स सेलिब्रेट। हा, बाय द वे, तू कधी केलं मम्मा हे सगळं? मम्मा ऐक ना, मुळात तुला असं नाही का वाटत आहे आपण सेलिब्रेट करायची थोडी घाई करतोय? म्हणजे आत्ता तरी कशावरून ते माझ्या आणि अखिलच्या लग्नाला रेडी होतील? तनया, मी त्या फॅमिलीला व्यवस्थित ओळखते। प्रतिष्ठा जपण्यासाठी ना वाटेल ते करतील। आणि आता तर त्यांना माहितीये ना की त्यांचा मुलगा चुकलाय, त्यामुळे तुझ्यावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही। खरं सांगू का? नाही म्हणजे आता जरी अगदी डोक्याला हात लावून बसले असतील ना सगळेजण, पण शेवटी काय होईल, तुमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी देतील, होकार देतीलच। बिचारा माझा अखिल, मग त्याला किती गिल्टी वाटत असणार। ओ बिचारा का? हा? वाटू दे की मग। हा, नाही नाही नाही, बघ आतापर्यंत त्यांनी जर का तुझ्याबद्दल घरी सांगितलं असतं ना, तर मग आपल्याला हे सगळं करण्याची गरजच पडली नसती, नाही का? आपण काय केलंय, आपण एक हलकासा पुश दिल। आता तू बघच, आता तो असा पेटून उठेल ना की त्यांना तुमच्या लग्नाला होकार द्यावाच लागेल। ही सगळी टेन्शन आता सोडून दे अँड चियर्स, चियर्स टू सून टू बी मिसेस तनया अखिल ठाकूर। चियर्स। चियर्स। सौरभ सौरभ ऐक 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 ऐक, आय नो यार, ऐक सगळीकडे तोच विषय चाललाय यार। तुला काय सांगू यार, घरी किती मोठा मॅटर झालाय। बरं ऐक ना, आय नीड हेल्प मॅन। तू आयटी मध्ये काम करतोस ना, प्लीज 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 काहीही कर, तो व्हिडिओ डिलीट कर ना प्लीज। अरे असं कसं यार, काहीतरी करता येईल ना यार, प्लीज मॅन, हेल्प मी यार प्लीज। ओके 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 ठीक आहे। अखिल, बहिणी काय काय करू मी आता? कसं तोंड दाखवू सगळ्यांना? मला पण ह्याचीच भीती होती रे की हे प्रकरण असं इतक्या डोकाला जाईल आणि तुझ्याकडे तिच्या बरोबर लग्न करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही। अखिल, म्हणून मी तुला सारखं सांगत होते की एकदा तनयाबद्दल नीट विचार कर। काय? हो, पण या सगळ्यामध्ये तुला अशा पद्धतीने खेचलं गेलंय ना की लोक हेच म्हणणार की तू एका मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाला होतास। सिरियसली वहिनी, तू अजून पण त्या झोन मध्येस? आणि तुला काय वाटतंय, तनया आणि तिच्या आईने हे मुद्दाम घडून आणलंय? अगं असं का करतील ते? अगं स्वतःच्या मुलीच्या आयुष्याशी कोणतीही खेळ करेल। आणि तुला एक गोष्ट कळते का, किती झालं ना तरी मी मुलगा आहे, सोसायटी मला ब्लेम नाही करणार आहे। पण तिचं काय, उद्या कोणता मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होणार आहे?
तिला आज जे काही भोगावं लागतंय ना त्याला मी जबाबदार आहे. पण अखिल मी वहिनी आता बास झाला. मी तुला शेवटचं सांगतोय, तनयावर संशय घेणं बंद कर. आणि वहिनी काय आहे ना, मला काहीही करून घरातल्या सगळ्यांना आमच्या लग्नासाठी तयार करावं लागणार आहे. आणि तुला जर मदत करायची नसेल तर इट्स ओके, बट ऍटलीस्ट डोंट बी नेगेटिव्ह अबाउट. अखिल, अखिल माझं ऐकून तरी घे. अखिल खूप चिडलात का माझ्यावर? चिडलो नाही, हर्ट झालंय. मला वाटलेलं की आपण एकमेकांशी प्रामाणिक आहोत, पण कदाचित हे एकतर्फीच होतं. नाही हो प्लीज असं नाही. मला सांगितलं का नाही? हो, अखिल लहान आहे. या वयात होतात अशा चुका. पण तुम्ही जर का वेळेत मला सगळं सांगितलं असतं ना तर गोष्ट एवढ्या टोकाला गेलीच नसती. हो पण मी मला कळतंय तुम्हाला दुसऱ्या सगळ्यांना सांगायला धीर झाला नसेल, पण ही गोष्ट माझ्यापासून का लपवली? इतक्या दिवसात एवढा पण विश्वास नाहीये का आपल्यात? माझा तुमच्यावर विश्वास नसेल का? तरी पण फसवलं ना तुम्ही मला. तुम्हाला काय वाटलं की मी अखिलला मारेन, त्याला झोडेन? भाऊ आहे तो माझा. मला फक्त त्याचा आनंद हवाय. मला जर का हे सगळं आधी कळलं असतं ना तर मी स्वतः त्या दोघांशी बोललो असतो, त्यांच्या नात्याला सपोर्ट केला असता. मला तर हेच कळत नाही की मी कुठे चुकलो, की एवढं मोठं सत्य तुम्हाला माझ्यापासून लपवावं असं वाटलं. वसुंधरा, मला खरं सांग, तुमच्यावर कसलंही प्रेशर होतं का? आज खूप डिसअपॉइंट केलं तुम्ही मला वसुंधरा. आणि जर तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवू शकता, माहित नाही अजून काय काय लपवलं असेल. मला अजून काही नाही ऐकायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.